नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला स्पीड कसं वाढवायचं सांगणार आहे, ना लेसन कशी करायची ते सांगणार आहे, ना अभ्यास कसा करायचा. कारण मित्रांनो, आता झालेल्या परीक्षेमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला पर्सनली खूप काही त्यांच्या ट्रीटमेंट सांगितल्या. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले. जे काही त्यांनी परीक्षेमध्ये अनुभवलं, काहींनी प्रत्यक्षात भेटून सांगितलं, काहींनी मेसेज, फोन आणि कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्ही पाहिलं ना मित्रांनो, तर कमेंट सेक्शन तर अख्खा गच फुल भरलाय. फक्त अडचणी एकच आहेत मित्रांनो. अडचण काय आहे? सर, आम्हाला परीक्षेमध्ये खूप भीती वाटली. मित्रांनो, त्यामुळे पुढील व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटपर्यंत मी तुम्हाला फक्त याच आणि याच विषयावरती बोलणार आहे, डिस्कस करणार आहे, चर्चा करणार आहे. जर मोबाईल सुरू ठेवून तुम्ही दुसरं काही काम करत असाल, तर पुढील 5 मिनिटे, 10 मिनिटे हा व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत ते काम थांबवा. काम जर महत्त्वाचं असेल तर व्हिडिओ थांबवा. व्हिडिओ बघत असताना शक्यतो शांत डोक्याने तो पूर्णपणे व्हिडिओ पहा. स्वतःचं चिंतन करा, मनन करा. कारण मी आज तुमच्या पुढे कोणताही शिक्षक बनून नाही, तुमचा मार्गदर्शक म्हणून नाही, तर तुमचा एक मित्र बनून, जो स्वतः काही अनुभव घेऊन आलेला आहे. मी स्वतः अनुभव घेऊन, मी स्वतः परीक्षा देऊन इथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे मित्रांनो, घाबरण्यासारखं काहीच नाही. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तुमच्या मित्राला सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ. परीक्षा सुरू झाल्यानंतर मनामध्ये खूप सारे विचार येतात. माझं स्पीड बिघडलं तर, वेळ पळतोय, असं वाटतं की आपल्याला गरजेपेक्षा जास्त स्पीड पळतोय. बरोबर? शेजारचा टक 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 टकचा कीबोर्डचा आवाज येतोय. आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतोय. आणि परिणाम, स्पीड पॅसेज करताना हात थरथर थरथर कापतायत. अगदी जणू काही बर्फात हात घातलेत असे थंडगार पडतात हात. पडलेत ना? आणि परिणाम, आपलं स्पीड पॅसेज कंप्लीट होत नाही. अक्षर लक्षात येत नाहीत, गोंधळून जातोय. कीबोर्डकडे सारखं सारखं खाली पाहावं लागतंय. लक्षातच येईना, बोटं चालत नाहीत, हात चालत नाहीत, मनात गोंधळ आहे. स्टेटमेंट करताना, लेटर करताना, ईमेल करताना बटन लक्षात येत नाहीत, नंबर गोंधळ करतायत. मित्रांनो, जर या सर्व गोष्टी तुमच्यासोबत घडतायत, हे घडणारं तुम्ही एकटे नाहीत. मनातून गैरसमज करा की माझ्या बाबतीतच घडलं. मित्रांनो, असं अजिबात नाही. हजारो, लाखो विद्यार्थ्यांसोबत हे घडतं. मनामध्ये एक भीती आहे, कुठेतरी भीती आहे. आणि ज्याला भीतीच वाटत नाही ना, त्याला मी विद्यार्थी मानत नाही. कारण कुठेतरी आपल्याला करिअरविषयी चिंता आहे. मी फेल झालो तर कदाचित माझं करिअर पुढे जाईल, लांबेल, नोकरी लांबेल, अनेक गोष्टी आहेत. आई-वडिलांची स्वप्न आहेत, पैसा आहे, वेळ आहे, सर्व गोष्टींची कुठेतरी भीती आहे. म्हणूनच आपण परीक्षेमध्ये कुठेतरी दबावाला बळी पडतो, मनामध्ये भीती येते. मित्रांनो, हे साहजिक आहे. एक विद्यार्थी म्हणून साहजिक आहे. आणि ज्याला भीतीच वाटत नाही, जो म्हणतो ना, जे होईल ते होईल, झालं तर झालं पास, याचा अर्थ तो टाइमपास करतोय मित्रांनो. त्याच्या संगतीत सुद्धा राहू नका. आपल्याला परीक्षेमध्ये भीती वाटते, याचा अर्थ आपण कमकुवत नाही, आपण कमजोर नाही. आपल्याला कुठंतरी भविष्याविषयी चिंता आहे. म्हणूनच आपल्याला भीती वाटते मित्रांनो. त्यामुळे आपण स्वतःला कमजोर समजू नका, अजिबात नाही. आणि भीती वाटणं साहजिक आहे. कारण आपल्याला करिअरविषयी चिंता आहे. मी 2-2 वेळा तेच बोलतोय. कारण आणि कारण. तुमच्यासोबत 10 मध्ये 2-3 विद्यार्थी असे असतात, जाऊ दे, झालं तर झालं, त्यात काय असतं. असे आहेत, ज्यांना भविष्याविषयी चिंता नाही. ते घाबरत नाहीत. त्यांना काही मतलबच नसतो. ते फक्त टाईमपाससाठी आलेले असतात. अशा विद्यार्थ्यांसोबत राहून आपण स्वतःला गिल्टी फील करतो. अरे, ते तर एवढा बिनधास्त राहतोय, तो निर्धास्त आहे. मग माझ्याच बाबतीत असं का झालं? मित्रांनो, तुमच्या एकट्याच्या बाबतीत नाही घडलेलं हे. पहिली गोष्ट ही समजून घ्या. हे जगातील सर्व विद्यार्थ्यांसोबत घडत असतं.
माझ्याही सोबत घडलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे भीती हा मनातून प्रश्न बाजूला काढा. आता भीती का वाटते? भीती कुठून येते? असे अनेक प्रश्न आहेत ना. तर भीती ही मनामध्येच असते. कारण प्रॅक्टिस करणारे तुम्हीच आहात. ज्या बोटांनी टाइप करताय ती बोटं तुमची आहेत. कीबोर्ड तोच आहे. कॉम्प्युटरवरतीच करणार आहात. शब्दही तेच आहेत, अक्षरही तेच आहेत. मग भीती का वाटते? कारण भीती म्हणजेच दबाव आहे मित्रांनो. आणि तोच दबावाला आपण बळी पडतोय. विशेष काही नाही. आता 2 मिनिटाचं आपण छोटंसं उदाहरण पाहू. डोळे झाका मित्रांनो आणि समजा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये आहात. तुमच्या आजूबाजूनी कीबोर्डचा टक-टक, टक-टक आवाज सुरू आहे. स्पीड पॅसेज सुरू आहे. आणि स्पीड पॅसेज सुरू असताना अचानक तुमचं लक्ष की तुमच्या मॉनिटरवरती गेलं आणि मॉनिटरवरती लक्षात आल्या 2च मिनिटाचा वेळ शेवटचा शिल्लक आहे आणि अगदी तुमचा पॅसेज खूप भला मोठा राहिलाय. काय झालं रे मित्रांनो? कुठेतरी घाबरल्यासारखं झालं ना? अरे तुम्ही एकटंच आहात. तुमच्यासोबत कोणीही नाही. तुम्ही घरात बसलेले आहात तरी सुद्धा दबाव आला. कारण भीती ही आतमध्ये आहे, मनामध्ये ती बाहेरच्या वातावरणात नाही. बरोबर? आणि कुठेतरी या सर्व गोष्टी बाहेर पाडायला पाहिजेत मित्रांनो. नाहीतर होतं असं, की आपण कितीही सराव केला, अगदी 6 महिने नाही तुम्ही 12 महिने देखील टायपिंगचा सराव केला. जर तुम्ही घाबरला, भीती मनामध्ये बाळगली, तर कदाचित सक्सेस मिळेल याच्यावरती खूप मोठे प्रश्नचिन्ह उभं राहतात. परीक्षा हॉलमध्ये असलेलं आजूबाजूचं वातावरण, तिथं इन्स्ट्रक्टरची चाललेली असलेली पळापळी, तिथलं विद्यार्थ्यांमध्ये सुरू असलेली कुजबूज, कीबोर्डचा कटकट, कटकट आवाज, फॅनचा आवाज कुठेतरी मनावरती दबाव टाकत असतो. कुठेतरी दबाव टाकत असतो. आणि या दबावामधूनच आपण बाहेर पडलं पाहिजे. या दबावामधूनच बाहेर पडलं पाहिजे. स्पीड कसा कव्हर करायचा वगैरे या सर्व गोष्टी सोडून द्या मित्रांनो. कारण तुम्ही 6 महिने सराव केला ना. 6 महिने तुम्ही युद्धाची तयारी केली आहे आणि आता युद्धाला जाताना तुम्ही घाबरताय. मला कापलं तर? माझ्याला कुठं लागलं तर? अरे लागायचे काय कारण आहे? आपण 6 महिने सराव केला ना. मग आता घाबरायचे कारणच? बरोबर आहे की नाही? मित्रांनो, हे फक्त एकट्याच्या बाबतीत नाही. मी मगाशीच बोलून गेलो, की हे माझ्याही बाबतीत घडलं. माझी इंग्लिश 30 शब्द प्रति मिनिट परीक्षा होती. मी स्वतः परीक्षेला गेलो. त्याच्यानंतर स्पीड पॅसेज कव्हर करत होतो आणि शेवटच्या पॅसेजमध्ये साधारण एक 4-5 ओळी आल्यानंतर लक्षात आलं, की आपल्याकडे 5 मिनिटाचा वेळ संपलाय, 2 मिनिटं राहिले. असं घाबरायला आलं होतं, की भयंकर आता संपलं. हात कितीही जबरदस्ती चालवले ना, हात चालत नव्हते. बोटं चालत नव्हती. कारण लक्ष सगळं माझं विचलित झालं होतं. लक्ष माझं गेलं होतं कशावरती? टाईम पळत होता त्याच्यावरती. शेजारचे मुलं खटखट, खटखट चालू होते. मी स्वतःला प्रश्न करत होतो, "अरे, आपण काय केलंय?" परिणाम परिणाम मी पास झालो. मी फेल झालो नाही. मात्र जे अपेक्षा होती मला, जेवढ्या मार्कांची अपेक्षा होती तेवढे मार्क आलेच नाहीत. कारण होतं फक्त घाबरणं. कारण सुरुवातीला पटपट पळालो आणि त्याच्यानंतर मात्र माझं लक्ष गेलं टाईमवरती आणि परिणाम माझा स्पीड कमी आला आणि मी स्वतःला गिल्टी फील करत होतो. हे सगळं अनुभवातून आलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे घाबरण्यासारखं विशेष काहीच नाही. आता घाबरतो का आपण? तर वातावरणानुसार. मग याच्यामधून बाहेर कसं पडायचं? अगदी प्रामाणिकपणानं स्पष्ट सांगतो, तुम्ही घाबरता फक्त स्पीड पॅसेजला. तुम्ही लेटरला घाबरत नाही, तुम्ही मेलला घाबरत नाही, तुम्ही स्टेटमेंटला घाबरत नाही, तुम्ही ऑब्जेक्टिव्हला घाबरत नाही. तिथं सगळं अगदी सुरळीत चाललेलं असतं, सुव्यवस्थित असतं. मात्र स्पीड पॅसेज आला की तुम्ही घाबरता का बरं? कारण आपली स्टार्टिंग चुकते मित्रांनो. सुरुवात चुकते. कशी काय सुरुवात चुकते सांगतो. आपल्याला सांगितलेलं असतं टाईम सुरू झाला की एक्सप्रेस गाडी सोडायची. खटखट, खटखट चालू करायचं कीबोर्डवरती. मित्रांनो, बिलकुल चुकीचं आहे. आपण जर गाडीला पटकनच सुरुवातीलाच फुल स्पीड दिलं, तर कदाचित गाडी आपली रुळावरून घसरेल. साधं लॉजिक आहे. मग कसं काय? तुम्ही एका रिदममध्ये चला. कीबोर्ड जो आपण हाताळतोय ना, तो एका रिदममध्ये चला. अजिबात पळायची गडबड करू नका, घाई करू नका. रिदममध्ये चला. साधं उदाहरण आहे, आपण 5 किलोमीटर चालायचं आहे.
सुरुवातीला जर तुम्ही पळाला तर हळूहळू काय लागेल रे, दम लागेल ना. आता मात्र तुम्ही काय केलं, सुरुवातीलाच एका रिदममध्ये, एका स्लो मोशनमध्ये चालायला लागला. हळू आपल्याच लक्षात येत नाही, आपलं शरीर कधी गरम झालं आणि आपण कधी पटपट स्पीडमध्ये चालायला लागलो. त्यामुळे आपण ज्यावेळेस स्पीड पॅसेज टाइप करायला घेतो मित्रांनो, पहिले 30 सेकंद एका रिदममध्ये चला. फक्त रिदम पकडा. रिदम म्हणजे वाजवण्याचा रिदम नाही मित्रांनो. आपण टाइप करण्याचा जो रिदम आहे, एका रिदममध्ये चला. हळू तुमची बोटं ऑटोमॅटिकली काम करायला लागतील. ऑटोमॅटिकली. तुम्हाला कुठेही मनाने पॅनिक होण्याची गरज नाही. अरे, असं तसं बिलकुल नाही मित्रांनो. जेवढं शांत डोक्याने आपण काम करू, तेवढं स्पीड चांगलं येणार आहे. तुम्हाला फक्त एकच सवय झालेली आहे, बोटं फटफट करायची. मित्रांनो, टायपिंग म्हणजे ते टायपिंग नाही. याला टच टायपिंग म्हणतात, स्मूथ टायपिंग म्हणतात. टायपिंग करणं म्हणजे डोळ्यांनी वाचणं, मेंदूला इन्स्ट्रक्शन जाणं आणि तिथून इन्स्ट्रक्शन बोटाला येणं. या 3 सिच्युएशनमधून आपल्याला जायचं असतं आणि याच्यासाठी कुठेतरी शांत मन असणं गरजेचं आहे. कुठेतरी शांत माइंड हा अपेक्षित असतो. उगाचच गडबड करून भलतीच डोक्यात विचार आणून या गोष्टी होत नसतात. अनेक ठिकाणी फक्त तुम्हाला स्पीड पॅसेज कसा मारायचा पटपट एवढंच सांगितलं जाईल. कुठेही माइंड शांत ठेवायचा, परीक्षेच्या माहोलमध्ये कसं परीक्षेला सामोरं जायचं हे सांगता येणार नाही. कारण परीक्षेला गेल्यानंतर टॉप करणारा विद्यार्थी सुद्धा फेल झालेला आहे. कारण काय असतं, तो पॅनिक होतो. शेजारचा खटखट करतोय, मग माझं कसं, तो फक्त पॅनिक होतो. परिणाम त्यामुळे त्याचं स्पीड बसत नाही. स्पीड बसत नाही मित्रांनो. आणि हा फक्त भीतीचा परिणाम आहे. आणि हा फक्त भीतीचा परिणाम आहे मित्रांनो. आणि भीती बाळगल्यामुळे होतं काय? प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर वेगळी दिसू लागतात. ते कधीच आपल्या समोर आले नाहीत असं वाटतं. बरोबर आहे? मग या सगळ्याच्या मधून बाहेर कसं पडायचं? दुसरा एक प्रश्न आहे मित्रांनो, की सर जो कॉन्फिडंट आहे मग तो पास होईल का? तो साहजिक पास होऊ शकतो. पास होऊ शकतो. तो स्कोर करू शकतो. बिलकुल करू शकतो. कारण त्यांनी शांत माइंड ठेवलाय. कारण जो शांत आहे, ज्याने सगळा फोकस आपल्या कामावरती केलाय, आपल्या स्पीड पॅसेजवरती केलाय, साहजिक तो पास होणार आहे, तो सक्सेस होणार आहे. त्याला यश सहज मिळणार आहे. पण जो पॅनिक होणार आहे, जो आजूबाजूच्या वातावरणात मिसळणार आहे, तो कधीही डिस्टर्बच होणार. मित्रांनो, मी वारंवार सांगतोय, भीती ही आपल्या मनामध्ये आहे, आतमध्ये आहे, ती बाहेर नाही. मग स्वतःला एकच सांगा, परीक्षेला जात असताना किंवा परीक्षेमध्ये आपण ज्यावेळेस बसलेलो आहे, एकच समजा, मी क्लासमध्ये डेमो एक्झाम देत आहे. संपलं काम. स्वतःला मनाला काय सांगा, मी स्वतः घरी मी डेमो एक्झाम देतोय किंवा मी क्लासमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये डेमो एक्झाम देतोय. माझ्या आजूबाजूला कोणीही नाही. आणि आता परीक्षा सुरू करा. आजूबाजूचा वातावरणाशी काहीही संबंध ठेवू नका. कारण तुम्ही जेवढं आजूबाजूला लक्ष द्याल, जेवढं कीबोर्डकडे लक्ष द्याल दुसऱ्याच्या, जेवढं त्यांच्याकडे लक्ष द्याल, साहजिक आहे तेवढं आपण पॅनिक व्हायला लागणार आहे. तेवढं पॅनिक व्हायला लागणार आहे. काय होणार आहे? कुठेतरी मग आपल्याला कमजोरी येणार आहे, कुठेतरी आपल्याला गिल्टी फील वाटणार आहे, कुठेतरी आपल्या मनामध्ये शंका येणार आहेत आणि घाबरल्यामुळे आपल्या स्पीडवरती खूप मोठा परिणाम होणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल टायपिंग म्हणजे फक्त बोटांचा खेळ आहे, मित्रांनो बिलकुल नाही. टायपिंग म्हणजे डोळे, मेंदू आणि बोटे. डोळे, मेंदू आणि बोटे यांचा एकत्रित मेळ आणि खेळ म्हणजे टायपिंग आहे. फार काही विशेष नाही त्याला. बरोबर आहे? डोळ्यांनी वाचायचं. शब्द टाइप करायच्या अगोदर तो वाचला पाहिजे कुणी डोळ्यांनी. त्याचे इन्स्ट्रक्शन गेले पाहिजेत मेंदूला आणि मग तिथून गेले पाहिजे त्या बोटाला. बरोबर? आपण जो शब्द टाइप करतोय ना, त्याच्या पुढचा शब्द आपल्या डोळ्यांनी वाचला पाहिजे. वाचला पाहिजे. तर कुठेतरी या सर्व गोष्टी येतात. मग सर कुठं आम्ही कसं लक्ष विचलित होतं, कळतच नाही. मग याच्यावरती कंट्रोल कसा ठेवायचा? बिलकुल ठेवता येतं मित्रांनो. फक्त एकच करायचं. मनातली मनात शब्द वाचायला सुरू करायचे. टायपिंग करतो ना, शब्द आहे. माझे सर मला ओरडत होते. माझे सर मला ओरडत होते. टाइप करता मनातली मनात चालू ठेवायचं. बोलत मनात चालू ठेवायचं. डिस्टर्ब करायचं नाही कोणाला आपल्याला जोरात सांगून.
याने होईल काय? आपलं सर्व लक्ष आपल्या मॉनिटरवरती राहील, आपल्या कीबोर्डवरती राहील. शेजारचं काय चालू आहे याकडे आपलं लक्ष जाणार नाही. लक्ष काय करायचं? डोळ्यांनी वाचायचं आणि टाइप करायचं. बस ऑटोमॅटिकली तुम्ही भीतीतून बाहेर पडाल. परीक्षा सुरू होत असताना स्वतःला एक प्रश्न करा किंवा स्वतःला सांगा, मी घाबरलेलो नाही. परीक्षा देण्यासाठी आता तयार आहे. मी परीक्षा देण्यासाठी आता तयार आहे. मला कसलीही घाई नाही. असं जर तुम्ही मनाला सांगत गेला आणि काही गोष्टी स्वतःवरती कंट्रोल करत गेला, जसं की मी आता सांगितलं, डोळ्यांनी वाचणं, टाइप करणं, दीर्घ श्वास घेणं, स्वतःला कंट्रोल ठेवणं, अजिबात आजूबाजूला लक्ष न देणं, मी एकटाच आहे असं समजणं, या सर्व गोष्टी कुठेतरी तुम्हाला परीक्षेमध्ये भीतीदायक वातावरणापासून बाहेर काढतील मित्रांनो. तसं खूप सारं बोलण्यासारखं आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. कमेंट बॉक्समध्ये खूप सारे प्रश्न आहेत. प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. सर्वांपर्यंत पोहोचणं जेवढं शक्य आहे तेवढं पोहोचतोय आपण व्हिडिओच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून. तरी देखील आपण WhatsApp चॅनलसुद्धा सुरू केलेलं आहे. WhatsApp चॅनलला सुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जेवढं शक्य आहे तेवढं आपण सगळ्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. अजून जरी तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेवढं शक्य आहे तेवढं आपण त्या दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया. बोलण्यासारखं खूप सारं आहे, मात्र तुर्तास तरी आपण इथेच थांबूया. लवकरच भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये.